कुठेही जाऊन कुठेही बघावं असं मला वाटतं. कारण मी माझी ओपन फाईल आहे. मी माझं ओपन आयुष्य जगते. मला जसं हवं तसं मी जगते. पण एवढंच आहे की मला आयुष्यात आमच्या घरच्यांनी इतके संस्कार लावलेत ना, की कधी कोणाचं वाईट नाही करायचं. भले आज माझे वडील माझ्यासोबत नसतील, पण माझ्या आईने मला तेवढे संस्कार लावलेले आहेत की कोणाचं वाईट करायचं नाही. आपल्याला जसं आयुष्य जगता येईल तसं आनंदाने जगायचं. जर कोणाला काही कमी पडत असेल तिथे जाऊन मदत करायची. हे आमचे संस्कार आहेत. आणि तू एक चांगल्या घराण्यातला मुलगा आहे, शिकल्या सवरलेला मुलगा आहे तू. तुझं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मराठी आहे. मी पण मराठी आहे. पण आमच्यामध्ये हे संस्कार नाही आहेत. तू जे गाजवतो ना, मी मराठा आहे, मी मराठा आहे, मी मराठा आहे. मराठ्यांची मुलं अशी नसतात. त्या गोष्टींवरती ठाम असतात की नाही बाबा, आज आपल्याला कुठल्या मुलीला फसवायचं नाहीये किंवा आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नाहीये किंवा काय नाही. पण तू अरे चांगल्या घराण्यातला मुलगा, सुशिक्षित. मला वाटतं तुझ्यावरती चांगले संस्कार असेल, पण नाही, तुझ्यावरती तेवढे संस्कार नाही. तुझ्यावरती चांगले संस्कार असेल तर माझ्यासारख्या मुलीला तू रस्त्यावरती आणलं नसतं, रस्त्यावर सोडून गेला नसता. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत खूप काही झालेलं आहे. त्यामुळे मी पटकन नाही बोलू शकत, सगळ्यांना गोष्टी नाही पटकन क्लिअर करू शकत. पण जे झालं ते थोडक्यात मी सांगते. मला युकेला हा पळून गेलेला आहे आणि एका मुलीसोबत जर तू तिकडे गेलाय तर ॲटलिस्ट तू तिकडे जाऊन राहतोय व्यवस्थित किंवा नाही ते मला काही माहिती. एक वेळ होता, एक खूप त्या नात्यांमध्ये मी एफर्ट्स टाकले. खूप काही म्हणतात ना स्वतःसाठी, नाही जेवढं पण तुला इतका जीव लावला, सगळ्या गोष्टी सगळ्या असू दे, ह्या काढण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. पण परमेश्वर बघून घेईल. मी एकच गोष्ट 10 वेळा म्हणेल की परमेश्वर बघून घेतोय घेतोय घेतोय. जर मला आतापर्यंत तुझ्यावरती केस करायची असेल, एनसी करायची, सगळं काही केलं असतं, पण तू एकदाही विचार केला नाही कुठल्या गोष्टी माझ्या विरोधात जाताना, माझ्याबद्दल काही बोलताना, माझ्याबद्दल काही सांगताना. आणि राहिला एक गोष्ट, आणखीन एक गोष्ट तुला आवर्जून सांगते की सवय त्याच मुलांना असते जी जुनी गोष्ट विकून नवीन गोष्टी घेतात. तुझ्या आईवडिलांचं खूप मोठं नशीब आहे, तुझ्या वडिलांचं मोठं नशीब आहे की तुझ्या वडिलांनी जुनी वस्तू विकून नवीन वस्तू घेतली नाही. हे गुण तुझ्यामध्ये आलं नाही. पण असो, नियत कुठेतरी माणसाची फिरती. मला वाटलं तुझे वडील त्या बाबतीत चांगले असतील, पण तुझ्या वडिलांची पण नियत कुठेतरी फिरली, आईची तावरून फिरली. खरं ही गोष्ट असं असते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची दुश्मन असते आणि एक स्त्री अख्खं घर फोडू पण शकते, जसं की तुझी आई त्या बाबतीत आहे. मी खूप वेळा तुला सांगायच्या गोष्टी प्रयत्न केला आणि सांगितल्या पण कसं असतं ना, आपल्या आई काळात गोष्टी कुठे कळू नये म्हणून त्या गोष्टी तू झाकण्याचा पण प्रयत्न केला. असो, प्रयत्न नाही केला, तू प्रयत्न केलास, पण तू पळून गेला. अरे तू पळून जर तिथे गेलाय तर ऍटलिस्ट तू तिकडे जाऊन काम कर, तुझ्या गोष्टीकडे लक्ष दे. ऑलरेडी तू इंडियात राहून एका मुलीची, अनेक लोकांची, आणि इव्हन तू तुझ्या मामी सोबत सुद्धा तू काय बोलणार, काय सांगणार ह्या सगळ्या गोष्टी इथं लोकांना. आणि सांगावं तर लागतात कधी ना कधी. लोक म्हणतात की टाळी एका हाताने नाही वाजत. तर टाळी एका हाताने नाही वाजत तर म्हणजे दोन्ही हातांनी एकत्र येऊन आतापर्यंत हे रिलेशन टिकलं असतं. कुठेतरी जाऊन समजूत काढून, एकमेकांमध्ये बोलून सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या असत्या. पण त्या गोष्टी झाल्याच नाही ना. लोकांचा असा खूप वेगळा गैरसमज होता. तर वेगळा गैरसमज दूर करायला मला तेवढा वेळ नाही. पण माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्यात ते मी सांगते, कारण मला सांगायचं एकच हेतू आहे की कुठल्याही मुलीसोबत किंवा कुठल्याही मुलासोबत अशा गोष्टी होऊ नये. त्यांनी पूर्णपणे त्या गोष्टींचा प्रेम करताना, चार गोष्टी काही करताना विचार करूनच करा. जर तुम्ही तुमच्या बहिणीला कोणाच्या घरात देताय तर पूर्णपणे विचार करूनच द्या. त्या व्यक्तीची माहिती काढा. म्हणजे त्याच नाही, मी एक्झाम्पल देते की त्या लोकांची माहिती काढा, त्याच्या आईवडिलांची माहिती काढा. काहीही असो, त्या गोष्टींवरती तुम्ही पूर्णपणे विचार करूनच करा सगळ्या गोष्टी. कारण लग्न करणं, कोणाच्या तरी रिलेशनमध्ये राहणं इतकं सोपं नाही आहे. कारण कसं असतं की आपण आपल्या सगळ्या गोष्टी सोडून कोणाच्या तरी पानाला लावलेल्या असतात, असं आहे. आणि आपण त्या व्यक्तीसाठी बघत असतो खूप स्वप्न की हा मी हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, मी तसं करणार, आयुष्यामध्ये मला हाच व्यक्ती, ह्याच्याशिवाय कोणच नाही आहे. त्यामुळे काय होतं की आपण सगळे आपले फ्रेंड्स गमावतो, आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गमवून बसतो. सगळ्या गोष्टी एका व्यक्तीसाठी आपण सगळं आयुष्य पणाला लावतो, त्या एका गोष्टीसाठी. आणि जर खरंच त्या व्यक्तीला जर आपली किंमत असती, जाणीव असते, तर त्या व्यक्तीने आपला त्या गोष्टींचा तर विचार केला असता की अरे हा पुढे जाऊन काय झालं असेल, काही नाही. तेवढी जर तो व्यक्ती जर त्या लायकीचा असता तर त्या व्यक्तीने चांगल्या गोष्टींचा विचार नक्कीच केला असता. पण तशी व्यक्ती नव्हती ती. आणि राहिला प्रश्न, जर खरंच मी त्याच्या आयुष्याचं काही असं काय म्हणतात नुकसान केलं असेल तर त्याने मला येऊन सांगावं की बाबा तुझ्यामुळे ह्या गोष्टी झाल्या किंवा काय झालं. कारण आमचं ऑफिशियली सगळ्या गोष्टी ठरलं होतं आणि ऑफिशियली आपण ठरलं म्हटलं, आपण कसं असतं ऑफिशियली प्रमाणे सगळ्या गोष्टी जात असतो. मग
एक लग्नाची तारीख काढणं, एंगेजमेंट करणं, हे सगळं ऑफिशियलच होतं ना, की 4 लोकांना सांगणं, नातेवाईकात सांगणं, फ्रेंड्समध्ये सांगणं, हे एक ऑफिशियल होतं. आपण काही लफडे-तुफडे करत नव्हते, की जेणेकरून आपल्याला त्यातनं काही असं होतं, की हां, आता आपण लफडे करतोय, बाबा कोणाला सांगायला नको, अशा काही गोष्टी नव्हत्या. ऑफिशियल होत्या म्हणून 4 लोकांना माहिती होतं म्हणून मी आज त्या त्या गोष्टी बोलतेय. आणि राहिला प्रश्न, आम्ही खानदानी मुली आहोत, तर खानदानीमध्ये ज्या गोष्टी म्हणतात ना, की ओपन असावं, माणसाचे संस्कार आहेत ना ओपन असावेत, की हां बाबा ह्या गोष्टी आहेत, असं आहेत. कारण आहे ना, कोणाचं वाईट करण्यासाठी आपण ह्या पृथ्वीवरती जन्म घेतलेला नाहीये. स्वतःसाठी जगतो तर स्वतःसाठी, पण दुसऱ्यांचं वाईट करताना आहे ना थोडाफार आहे ना विचार केलाच पाहिजे. असं माझ्यासोबत काही गोष्टी झाल्या, की त्या लोकांनी अजिबात त्या गोष्टींचा विचार केला नाही.